सोमवारी ज्यावेळी राज्यपालांनी आपल्या सरकारचं जो रोडमॅप असतो तो साधारण अभिभाषणातनं दिसत असतो आणि जसं आता शिवाजी गर्जे साहेबांनी सांगितलं की अभिभाषण हे आरसा असतो. नको स्पिरिट घेतो पण ते स्पिरिट 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 कशा कशात असतं. हा तर हे अभिभाषण ज्या वेळेला मी वाचलं त्यावेळेला मी विचार करत होतो की नेमकं अरे वा अभिभाषणामध्ये तर असं काही लिहिलेलं आहे तर मग त्याच्यातल्या काही गोष्टी आता पुढे काय सरकार करणार आहे म्हणून मग मी मागचं भाषण काढलं मागच्या वर्षीचं आणि मग सगळे मुद्दे बघितले एकमेकाशी काय कसे जोडतायत ते आणि एक संकल्प चित्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन ज्याला म्हणतात की काय असू शकतो महाराष्ट्र म्हणजे राज्यपालांसारखा एवढा मोठा महान व्यक्तिमत्व असं खोटं तर कसं बोलू शकते असं चुकीचं तर कसं लिहू शकते म्हणून मी मागचं पण वाचलं आणि हे पण वाचलं आणि एक संकल्प चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं की कसा महाराष्ट्र मागच्या वेळेला त्यांनी सांगितला की माझा ह्या वर्षामध्ये महाराष्ट्र कसा होणार आहे आणि या वर्षात महाराष्ट्र कसा असेल महाराष्ट्राची अस्मिता कशी जपली जाईल आणि महाराष्ट्राची अस्मिता जपताना काय काय आम्ही काळजी घेऊ महाराष्ट्राचा विकास कसा करू या सगळ्या गोष्टी मागच्या राज्यपालांच्या अभिभाषणात होत्या या अभिभाषणात पण आहेत आणि म्हणून मग ते संकल्प चित्र बघत असताना मला असं वाटलं अरे या अभिभाषणावरती आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. एवढं थोर व्यक्तिमत्व ज्या वेळेला एखादी गोष्ट सांगतं याचा अर्थ ती खरी असेल आणि ज्या वेळेला इथे येतो आणि मग ह्या सगळ्यांची भाषणं ऐकतो वृत्तपत्र वाचतो मग माझ्या मनात प्रश्न पडतो की खरं काय याच्यातलं राज्यपालांनी सांगितलेलं खरं आहे का वृत्तपत्र बोलतोय ते खरं आहे का जे काय समाजामध्ये आम्ही बघतोय दररोज ते खरं आहे. वृत्तपत्र देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहे ते देखील बातम्या देते आपण देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहोत ज्युडिशरी देखील एक लोकशाहीचा स्तंभ आहे. मग ह्या स्तंभातले प्रतिनिधी हे खरे आहेत का राज्यपाल बोलतायत ते खरं आहे माझ्या मनासमोर फार प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून मग काही ठराविक मुद्दे जे मी वाचले की महाराष्ट्र शासन माझं राज्य जनतेची सेवा करताना राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर भगवान हे सगळ्यांची आपण महान नेत्यांची समाज सुधारका आणि काल जाऊन छावा बघितलं ते छत्रपती संभाजी महाराज कुठे गेले संभाजी महाराजांना विसरले. छावा पिक्चरला पूर्ण महाराष्ट्र शासनाने काल सगळ्यांना दाखवला आमदारांना आणि राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये संभाजी महाराज विसरले. उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी येऊन संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं महान कार्य आणि जो कोरळकर त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची. त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देताय. राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार राज्यपालांना चुकीची माहिती देते आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार असं करतंय. संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजांचे हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा म्हणून आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही. ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडले नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतोय कोण आहे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला पण बघा
त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना. मी पण तेवढंच कडक आहे ना. ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं हे रेकॉर्डवर. नाही, रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य. काय चुकीचं बोललो मी? माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे. पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे. त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला. आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे. त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होतं. तुम्ही छत्रपतींना विसरले. आणि आम्हाला सांगतायत कोण? ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून. ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा वारसा. एक लक्षात ठेवा, राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका. आणि म्हणून ही सगळी जी काय मोठी नावं तुम्ही घेतली आहेत, यांचे अपमान होणार नाही याची काळजी घ्या. यांचा मान सन्मान राखा. कोणी उठतो, आता मी माझी भाषा वापरत नाही, कोणी उठतो महाराजांबद्दल बोलतो, कोणी उठतो संभाजी महाराजांबद्दल बोलतो. आणि आपण सगळे इतके गांडू झालो आहोत का? हा शब्द जर असत्य असेल तर काढून टाका. पण इतके नेबळट झालो आहोत का की राजकारणासाठी आपण त्यांना वाचवतोय? काल अबू आझमी बोलल्यावरती सगळ्यात पहिली जर मागणी कोणी असेल तर आम्ही केली सगळ्यात पहिली मागणी की अबू आझमीला आतमध्ये टाका. मी केली मागणी. आपल्या दैवतावरती जर कोणी येत असेल तर त्या दैवताला बिलकुल सोडता कामा नये. मग तिकडे राजकीय पक्ष, राजकारण हे सगळं बाजूला ठेवून आपण सगळे एक झालो पाहिजे, ही भावना या सभागृहाची असली पाहिजे. पण आपण काय बघतो? राजकारण बघतो. आपण काय बघतो? त्याची जात कुठली आहे, तो कोण आहे. अरे ज्या राहुल सोलापूरकर रे महाराजांबद्दल एवढं घाणेरडं बोलला, जो लाच देऊन महाराज सुटले, त्याला आपण पुणे सांस्कृतिक मंडळाचा सदस्य बनवतो. कुठलं राजकारण आहे? शर्मेची गोष्ट आहे आपल्यासाठी ही की ज्या राहुल सोलापूरकरने महाराजांबद्दल इतकं चुकीचं बोललाय, कुठले पुरावे त्याने दिले? त्याच्याबद्दल आपण ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सरकार म्हणून आपण आपली जबाबदारी दे. एक तरी मंत्री उठला का की राहुल सोलापूरकरला आतमध्ये टाका? नाही, तुम्ही मंत्री नाही आहेत ना, आणि तुम्हाला करणार पण नाहीत ते. आयुष्यभर मावळे राहा. जय भवानी जय शिवाजी. पण महत्वाचं लक्षात ठेवा की राजकारणाच्या व्यतिरिक्त देखील महाराष्ट्राची अस्मिता जपायची असेल, महाराष्ट्रातल्या या महान नेत्यांचं जर महत्व कमी करायचं नसेल तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आपण संपूर्ण सभागृह हे एक असलं पाहिजे. तुम्ही नेहमी अपेक्षा करता की विरोधी पक्षाने सहाय्य करायला पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण सरकारने देखील कठोर भूमिका घेतली पाहिजे. इथे वेळ मारून देण्याची भूमिका घेऊ नका. कोरटकरला जामीन झाला, अपील का नाही केलं? आजपर्यंत अपील केलेलं नाहीये. आणि सरकार जर उभं राहिलं असतं तर 100% कोरटकरला आतमध्ये टाकू शकलं असतं. कोरटकरला वाचवण्यामध्ये काय इंटरेस्ट आहे? आपण म्हणता तो चिल्लर आहे. अरे तो चिल्लर आहे, त्याची हिंमत कशी झाली? चिल्लर असताना त्याची हिंमत कशी होते महाराजांबद्दल बोलायची? त्याला बिलकुल कुठल्या पद्धतीने त्याला माफ करता कामा नये. आणि म्हणून या महाराजांबद्दल बोलताना आपल्याला ह्या सगळ्या सभागृहाला एकत्र असलं पाहिजे अशी माझी भावना आहे. नंतरचा आपला मुद्दा आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद. हा तर गेले कित्येक वर्षाचा प्रश्न आपला पडलेला आहे. मी देखील याच्यात भरडलेला एक कार्यकर्ता आहे. कर्नाटकी पोलिसांचा मार खाल्लेला कार्यकर्ता आहे. भुजबळांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला शिंदे साहेब पण होते, ज्या वेळेला पोलिसांनी आम्हाला तुडवलाय, त्याच्यातला मी एक कार्यकर्ता आहे. परंतु हे संकल्पचित्र जे बघतोय, या संकल्पचित्रामध्ये काय बघतोय की महाराष्ट्र सरकारचं दिल्ली दरबारी एवढं वजन आहे की कर्नाटकला केंद्र सरकारने झोडपून काढलाय. आणि बेळगावचा मराठी माणूस ताठ मानेने चालत चाललाय आणि कर्नाटकी पोलीस त्याला सॅल्यूट मारतोय. असं संकल्पचित्र या पुस्तकातनं माझं तयार झालेलं आहे. वस्तुस्थिती आहे का? नाही. वस्तुस्थिती काय आहे? मराठी माणसाला दररोज झोडतायत. मराठी माणसाला मराठी बोलता येत नाहीये. मराठी माणूस तिथे
मराठी आहे असं बोलू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपण काय इथे लिहितोय की सगळ्या बाबतीमध्ये आपण त्यांना मदत करतोय, त्याची मान पडणार नाही, त्याची मान ताठ राहील, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. का त्या राज्यपालांना खोटं ठरवत आहे, का चुकीची माहिती त्यांना देत आहे? आणि म्हणून माझं असं मत आहे की राज्यपालांना या सगळ्या माहिती देताना हे सगळे जे काही वस्तुस्थिती आहे, आणि म्हणून माझ्या मनात खरंच द्विधा मनस्थिती होती, हे वाचू का वस्तुस्थिती बघू, हे वाचू का वस्तुस्थिती बघू. तिसरा मुद्दा ज्या वेळेला आला की एवढं मोठं औद्योगिक धोरण महाराष्ट्राचं आहे आणि 2025 मध्ये स्वित्झर्लंडला दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये 63 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सुमारे 15,72,000 इतक्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. आता अभिजितने सगळं वाचलं, मी काय त्याच्यात जात नाही, पण हे वाचल्याच्या नंतर माझं मत असं झालं, एवढे पैसे आलेत महाराष्ट्रात, एवढी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे, एवढ्या नोकऱ्या महाराष्ट्रात आल्या आहेत, एवढे धंदे महाराष्ट्रात आले आहेत. आता महाराष्ट्रात बेकार कोण राहणार आहे? कोणच राहणार नाही. सगळ्यांना नोकऱ्या, सगळ्यांना काम, सगळीकडे पैसेच पैसे, सगळ्या फॅक्टऱ्या. आणि आपण जमीन मागितली किती? 10,000 एकर. अरे एवढे पैसे येत आहेत, फक्त 10,000 एकर मागताय? अरे कमीत कमी 1,00,000 एकर तर मागा, कारण एवढ्या पैशाची गुंतवणूक, एवढ्या फॅक्टऱ्या, एवढं सगळं येणार आहे आणि जमीन मागताय किती? 10,000 एकर. अरे का फसवताय त्या राज्यपालांना? कमीत कमी ते तर गणित जुळवा की एवढे पैसे आले तर किती उद्योग येणार आहेत, एवढ्या उद्योगासाठी किती जमीन लागणार आहे, हे तर गणित मांडा. काय ठोकळे बंद सरळ सरळ तुम्ही देताय. मी संकल्प चित्र बघतोय, संकल्प चित्रामध्ये एवढी गुंतवणूक, 15,72,000 कोटीची गुंतवणूक परदेशातनं येणार आहे, आंतरराष्ट्रीय देशात येणार आहे. कोणीतरी मगाशी सांगत होतं की देशातले उद्योग इकडचेच तिकडे. अरे ज्याचं साधं गोष्ट आहे, ज्याचं रजिस्टर्ड ऑफिस मुंबईत आहे किंवा महाराष्ट्रात आहे, त्याचे जगभरात कुठेही धंदे असू देत, त्याला महाराष्ट्रातलाच पकडला जातो. रिलायन्स आज एवढी मोठी कंपनी आहे, कॉर्पोरेट टॅक्स आणि त्याचे सगळे जे टॅक्सेस आहेत हे महाराष्ट्र सरकारला मिळत आहेत. जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत, का महाराष्ट्र आज औद्योगिक क्षेत्रात उभा आहे? जरी त्यांच्या कंपन्या बाहेर असल्या तरी त्यांची रजिस्टर्ड ऑफिस महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून त्यांना हे सगळे तुम्ही किती किती सांगतायत. जसं त्याने सांगितलं की बाळाचं नाव दुसऱ्याच्या घरात ठेवायला गेले, खडसे साहेबांनी सांगितलं गर्भधारणा इथे झाली, डिलिव्हरीला तिकडे गेले. खडसे साहेब सांगून गेले मला हे वाक्य बोल म्हणून. अरे नाही, खडसे साहेब मला सांगून गेले जाताना की हे बोलायचं आहे म्हणून. आता शेवटी एवढे नेते मोठे आहेत माझे, मला सांगितलं तर मला ऐकायला पाहिजे त्यांचं. पण जर तुम्ही एवढे उद्योग, एवढा पैसा तुम्ही आणलेला आहे, हाच पैसा मागच्या वर्षी दावोसमधनं पण आणला, बरोबर आहे? मागच्या वर्षात दावोसमधनं किती पैसे आणले? मागच्या वर्षात देखील दावोसमधनं जवळपास एवढीच गुंतवणूक आणली. मागच्या वर्षात 1,37,000 कोटी, या वेळेला 15,72,000 कोटी. मग मागच्या वेळेला जर एवढे पैसे आले, त्याच्या फॅक्टऱ्या लागल्या असतील ना कुठेतरी, त्याच्या नोकऱ्या मिळाल्या असतील ना कुठेतरी, त्याचे सगळे उद्योग होऊन महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेला असेल. हे माझं संकल्पचित्र आहे. वस्तुस्थिती आहे का तशी? वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती हा अभिजित उगीच काहीतरी सांगतोय, पत्रकार काही लिहितायत. खरं यांच्यावरती तुम्ही सगळ्या विरोधी पक्षावरती तुम्ही कारवाई करायला पाहिजे की तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून. एवढा मोठा महाराष्ट्राचा कारभार, एवढे हजारो करोड रुपये येत आहेत महाराष्ट्रात, आणि तरी महाराष्ट्रामध्ये दारिद्र्य आहे, महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी आहे, महाराष्ट्रामध्ये लोकांना काम नाही आहे. हे काय चाललंय? का राज्यपालांना फसवताय? दरवर्षी फसवताय. मागच्या वर्षीचे देखील आकडे मी बघितलेत जे माझ्याकडे आता इथे आहेत. मग महाराष्ट्राच्या राज्यपालांना तुम्ही जे काही लिहून देताय ते खरोखर द्या काहीतरी लिहून. जे लिहून देत आहे त्याच्या जो काय हे आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं, म्हणजे मी काय तर सगळ्या गोष्टी जात नाही,
साध्या साध्या गोष्टीमध्ये तुम्ही राज्यपालांना फसवलेलं आहे. आता एवढ्या सगळ्या कोटीची गुंतवणूक मागच्या वर्षी आलेली आहे. या वर्षी तुम्ही परत सांगताय आम्ही गुंतवणूक आणणार आहे. मग मागच्या वर्षीची गुंतवणूक गेली कुठे? आणि मागच्या वर्षी तुम्ही म्हटलेलं आहे की एवढ्या 1000 लोकांना नोकऱ्या लागतायत. मग या वर्षी बेकारी का राहिली आहे? या वर्षीची बेकारी, या वर्षी औद्योगिक विकास मंडळातर्फे 3500 इतके औद्योगिक भूखंड वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या वर्षीची जी काय गुंतवणूक आलेली आहे त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 3500 एकर मध्ये काय होतंय? या वर्षीची परत 15 लाख कोटीची गुंतवणूक. मग परत पुढच्या भूखंडांचं काय होणार आहे? कुठेतरी खरं बोला, कुठेतरी वस्तुस्थिती मांडा. या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या आहेत त्या आमच्या डोळ्यात धूळ फेकणार आहेत. तरी देखील मला असं वाटतं की नाही, राज्यपाल आहेत, खोटं बोलणार नाहीत. राज्यपाल आहेत, चुकीचं बोलणार नाही. एवढा मोठा माणूस आहे, एवढ्या महाराष्ट्राचं सगळ्यात प्रमुख स्थान आहे, त्यांच्या तोंडून खोटं? अरे पाप लागेल त्यांच्या तोंडून असं काही चुकीचं आलं तर. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आता अभिजितने सांगितल्या त्या काही मी सांगू इच्छित नाही. परंतु प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्र असं कुठलंही क्षेत्र ठेवलं नाहीये की ज्याच्यामध्ये राज्यपालांनी मागच्या वेळेला जी काय भरीव तरतूद केली होती सरकारने, ती तरतूद यावेळेला पुन्हा केलेली नाहीये. वस्त्रोद्योगाचं धोरण, तुमचं वस्त्रोद्योगाचं धोरण मागच्या वेळेला पण आहे, यावेळेला पण आहे. एवढे कपडे आलेत ना, बनलेत ना, की झोपडपट्टीमध्ये लोक देखील सूट घालून फिरतायत. एवढे कपडे आलेत फुकटच. खरंच तुम्ही चुकीचं बोलताय सगळं. कारण मागच्या वर्षीचं तुमचं वस्त्रोद्योग धोरण मी बघितलं. किती कपडे तुम्ही टेक्सटाईल पार्क बनवले अमरावतीला. हजारो कोटी मीटरचा कपडा बाहेर पडलाय त्याच्यातनं. तरी देखील माणसं उघडी नागडी का फिरतायत? तुम्ही चुकीचं काहीतरी राज्यपालांना सांगता. एक तर राज्यपाल चुकीचे आहेत का आम्ही चुकीचे आहोत? आणि जर उघडे लोक राहत असतील, कपडे नसतील लोकांकडे, तर त्याला जबाबदार कोण आहे? हे पुस्तक का आम्ही? आणि त्यामुळे ही जी काही धोरणं आहेत, आता ह्या साध्या गोष्टीमध्ये म्हणजे इथे पुढे लिहिलंय रेशीम कोशाची खरेदी विक्री करण्याची, रेशीम कोशाचं उत्पादक सहाय्य करण्यासाठी जालना जिल्ह्यामध्ये खुली बाजारपेठ उभारलेली आहे. म्हणजे ह्या वर्षीचा जो रोडमॅप दिलेला आहे त्या रोडमॅप मध्ये पुढच्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या बायका, गरीबापासून श्रीमंत सगळ्यांच्या बायका रेशमी साड्या घालणार आहेत. चालू आहे ना? माझ्या पण बायकोला द्या कधीतरी. हा नाही म्हणजे आलं की तुमचं धोरण सांगतोय मी. हो, माझं काही म्हणणं नाहीये. मी पुढच्या वर्षीचं म्हटलंय, मी आताच नाही म्हणत आहे. हा एक विषय असा आहे की तो ह्या वर्षी नवीन आलाय. मी दोन्ही राज्यपालांची भाषणं ठेवलेली आहेत समोरासमोर. म्हणजे ह्या पुढच्या भाषणामध्ये मी ते बोलीन पुढच्या वर्षीच्या. या वर्षी सगळ्या लाडक्या बहिणींना रेशमी साड्या आहेत. म्हणजे 1,500 रुपये तर आहेतच आहेत. पुन्हा लाडक्या बहिणींना रेशमी साड्या आहेत. कदाचित आत्ता नसतील, निवडणुकीच्या अगोदर नक्की येतील. निवडणुकीच्या अगोदर 6 महिने लाडक्या बहिणींना रेशमी साड्या. हा पण रेशमी साड्या, रेशमी, हे रेशमांचं चाललंय. महिलांचा प्रश्न आहे, कुठली साडी नेसावी त्यानं. नाही, हे देणार ना. कोण काय द्यायचं काय प्रश्न आहे? देतील ना, फुकट देतील ना. फुकट दिलं तर काय, फुकट दिलं तर कुठली महिला म्हणणार की मला देऊ नका म्हणून? म्हणजे रेशमी साडी असेल तर महिला आनंदी होतील. आनंदी होतील आणि त्यांनी आनंदी करावं. आमच्या शुभेच्छा आहे. फक्त राज्यपालांना फसवू नये एवढीच आमची अपेक्षा आहे. आता ह्या बेरोजगारीचा प्रश्न मी पुन्हा वारंवार सांगतोय तुम्हाला की एवढा मोठं तुमचं नेटवर्क, एवढे मोठे पैसे, एवढं सगळं आलेलं आहे. बेरोजगारी तर राहताच कामा नये. आणि तसं तुम्ही बेरोजगारांना ह्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, अरे काय करायची आहे प्रशिक्षण? ऑलरेडी एवढ्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, तो काय ना काहीतरी करेलच ना.
मुख्यमंत्री कशाला पाहिजे त्याला कार्ययोजना त्याची? त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये बेरोजगारीचा तुम्ही पंडित दीनदयाळ रोजगार मिळावे, आता बघा तुमच्याच मध्ये विरोधाभास आहे. एका बाजूला सांगतायत एवढे कारखाने लागलेत, एवढ्या फॅक्टरी आल्या आहेत, एवढे उद्योग आले आहेत, एवढे पैसे आले आहेत, आणि तुम्ही बेरोजगार मेळाव्यांचं आयोजन करताय. आता बेरोजगार कसे राहतील हो? एवढे पैसे आल्यावरती, एवढे उद्योग आल्यावरती, आणि वरती तुम्ही बेरोजगारांचे मेळावे भरवताय. आम्हाला परत परत दया येते त्या राज्यपालांची. ते बिचारे येऊन भाषण करून गेले, मागचे येऊन भाषण करून गेले, तुम्ही दिलं तर ते वाचतात, त्यांचं नाव खराब होत आहे ना. आणि त्यामुळे हे बेरोजगारांचे मेळावे कशासाठी? जर तुमच्याकडे उद्योग आहे, तुमच्याकडे नोकऱ्या आहेत, तुमच्याकडे पैसे आहेत, तुम्हाला लोक पैसे देत आहेत, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालेला आहे संकल्प चित्रामध्ये, मग बेरोजगारांचे मेळावे कशासाठी घेताय? म्हणजे एकाच पुस्तकात तुम्ही दोन विरोधाभासाच्या गोष्टी या तुम्ही राज्यपालांच्या तोंडी घालताय. आणि वरती म्हणताय की माझं शासन गतिमान, सुशासन ध्येय साधण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबवत आहे. त्रिसूत्री आहे, नक्कीच सूत्र आहे. तिघांची 3 सूत्र आहेत. एकमेकाची सूत्र एकमेकात अडकलेली आहेत. एक फाईल पाठवतो, दुसरा रिजेक्ट करतो, तिसरा त्यावरती कॅन्सल. 3 सूत्री चाललाय कार्यक्रम सध्या. आम्ही तर दररोज बघतोय, दररोज पेपरमध्ये येत आहे, या टेंडरला स्थगिती, त्या टेंडरला स्थगिती, याची चौकशी, ह्याला बाजूला केला, त्याला बाजूला केला, तो भ्रष्टाचारी आहे. आणि तुमचं शासन इतकं गतिमान आहे की मला तर भीतीच वाटायला लागले की अजून जास्त जोरात पळालं तर कदाचित घसरून पडेल की काय. इतकं गतिमान शासन आहे. आणि जर एवढं शासन गतिमान आहे तर मग त्याला पुन्हा पुनर्रचनेची प्रक्रिया करण्याचं काम चालू आहे. आता एवढं गतिमान शासन आहे, त्याला पुनर्रचना कशाला करायची आहे? कारण चांगलं चाललंय ना, काय वाईट चाललंय? मग कशाला पुनर्रचना करताय? आणि जे काम करायचं नाहीये ते करताय तुम्ही. आणि म्हणून मला असं पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतंय की राज्यपालांना फसवताय तुम्ही. इकडे तुम्ही खाली म्हणताय की कर्मयोगी भारत कार्यक्रम अंतर्गत कर्मचाऱ्यांची नोंदणी, 5 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, सेवा कर्मी पुरस्कार, सगळं चांगलं चाललंय. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय की नागपूर गोवा शक्तीपीठ दुर्ग गती महामार्गाचे काम चालू आहे. का? द्रुत गती. माझं मराठी तुमच्याकडे चांगलं नाहीये, सॉरी. नाही, वकील आहे पण इंग्लिश मध्ये शिकलो ना. चष्मा लावायला पाहिजे होता, चष्मा. आणि याच्यामध्ये की एवढी धार्मिक क्षेत्र, तीर्थस्थळ जोडण्याचं काम चालू आहे. अतिशय चांगलं काम आहे. मागच्या मुख्यमंत्र्यांनी ती योजना जाहीर केली होती ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळी घेऊन जाण्याची. आणि सगळे सध्या सिटिझन ज्यांचा धर्मावरती विश्वास आहे, सगळे कुठे आळंदीला आहेत, कुठे कोल्हापूरला आहेत, कुठे तुळजापूरला आहेत, सगळे आनंदात फिरतायत, कुंभमेळ्याला गेलेत. हे सगळं सरकारमुळे आहे. कुठल्याही माणसाने स्वतःच्या खिशातनं पैसे काढून आपल्या आई बापाला तीर्थस्थानी नेलेलं नाही. हे सगळं केलं कोणी? सरकारने. तीर्थस्थळाला म्हणजे सरकार श्रावण बाळ आहे, मान्य आहे मला. आता तर मला असं कळलंय की एवढी सगळी ताकद आणि एवढी सगळी काळजी तुम्ही सिनियर सिटीजनची करताय. मला वाटतं एखादी योजना पुढच्या ह्याच्यात येईल की सगळ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी लागेल. बिचारे वयोवृद्ध आहेत, गाड्याने प्रवास करताना हाडं खिळखिळं होतात, त्रास होतो, आणि सगळ्याला तुम्हीच घेऊन जाताय. आमच्या आईबापांना पण तुम्हीच नेताय. आम्ही नेतच नाही. आम्ही सगळी नालायक मुलं आहोत आईबापांची की सरकारने योजना केली आहे, त्या योजनामध्येच आमचे आई वडील धार्मिक स्थळं बघतायत. श्रावण बाळ आहे ना. हा, रावण बाळ आहे. आम्ही रावण बाळ असू कदाचित, पण श्रावण बाळ म्हणून आमच्या आई वडिलांची देखील, तेच सांगतो. ठीक आहे. नाही, आम्ही तुमच्या सरकारचं, मी चांगलं वाईट कुठे बोलतोय? मी
मी म्हटलं आमच्या आई वडिलांची देखील काळजी तुम्हीच घेतलेली आहे आणि त्यामुळे हेलिकॉप्टरने त्यांना घेऊन जा अशी मी मागणी करतोय या सरकारकडे आणि ती तुम्ही पूर्ण करणार. कदाचित कराल की नाही मला माहित नाही, पण राज्यपालांना पुढच्या भाषणामध्ये तुम्ही हे बोलायला लावणार. त्याच्यामुळे हा जो काय राज्यभरातील रस्त्याचा टिकाऊपणा 1600 कोटीची टेंडर काढली मुंबई महानगरपालिकेची. फक्त भ्रष्टाचार किती झाला तो फक्त मध्ये सांगा जरा. 0. पण टेंडर कॅन्सल का केली? जर टेंडर बरोबर होती तर कॅन्सल का केली? स्टे का दिला? अरे आपण थोडेसे अजून थोडी माहिती घ्या, कारण आम्ही पण हे जे बोलतोय ते पूर्ण 2-2 दिवस अभ्यास करूनच येतो याचा. ज्या 1600 कोटीची टेंडर काढली, जे रस्ते निकषात बसत नव्हते ते रस्ते देखील त्या निकषात बसवण्यात आले. निवडणूक निधी हा या सगळ्या टेंडर मधना जमा झालेला आहे. 100 कोटीची कामं दिली प्रत्येक मतदारसंघात विधानसभेच्या. ह्या 100 कोटीची कामं होऊ शकतात किती दिवसात? 2 महिन्यात. मोबिलायझेशन फंड दिला, त्या आमदाराला पैसे टक्केवारी द्यायला सांगितली. आज सगळी कामं अडकून पडलेली आहेत. आजच खालच्या सभागृहात हा विषय झालेला आहे. माझ्याकडे अंधेरीला जे रस्ते प्रायव्हेट आहेत, जे महानगरपालिका करत नाहीत, ते देखील रस्ते खणून ठेवलेत. कॉन्ट्रॅक्टर पैसे देऊन गेला आपल्या माणसाला. निवडणूक निधीसाठी ही सगळी टेंडर काढली. आम्हाला काही समजत नाही का? आम्ही पण राजकारणात खूप वर्ष आहोत ना. अरे पण तुम्ही करा ना भ्रष्टाचार, पण त्या राज्यपालांना कशाला खोटं बोलायला लावताय? तुमचा पाप त्यांच्या डोक्यावर का मारताय? तो बिचारा साधा माणूस येऊन तुम्ही जे लिहून देताय ते बोलून जातोय. पण हे जे तुम्ही जी सगळी टेंडर काढलेली आहेत, मी या वेळेला उद्याच्या बजेटमध्ये मागणी करणार आहे की ज्या ज्या आमदारांच्या मागच्या वर्षामध्ये 150, 200 कोटी रुपये दिले होते, परत या बजेटमध्ये त्याला पैसे देणार डीपीटीसी मधनं. माझ्याकडनं युडीच्या खात्यामधनं 100 कोटी रुपये आलेले आहेत प्रत्येक विधानसभेत. मुंबईमध्ये 16 विधानसभांमध्ये जिथे भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदेचे आमदार आहेत तिथे 150 कोटी रुपये आलेत. पैसा कोणाचा आहे? तुमचा आहे? पैसा आमचा आहे? पैसा टॅक्स पेअरचा पैसा आहे का? तुम्ही सत्तेत बसलेत म्हणून तुम्हाला हा सत्तेचा माज आहे काय की तुम्हाला वाटेल तसे पैशाची किरापत करणार? आणि जो माणूस बिचारा गरीब आपला टॅक्स भरतो त्या टॅक्स वरती तुम्ही फक्त ट्रस्टी आहात, पण तुम्ही मालक असल्यासारखे वागताय आणि तुम्ही हवे तसे पैसे उधळताय, त्याच्यातनं कमिशन खाताय आणि त्या कमिशन वरती निवडणुका जिंकताय. आणि म्हणून तुम्हाला जे काही पाप करायचंय ते करा, पण त्या राज्यपालांच्या डोक्यावर मारू नका. आता ईव्ही पॉलिसी झालं, माझं संपत आलं. ईव्ही पॉलिसी जी तुम्ही केलेली आहे, तुम्ही सौर पंपाची, सौर ऊर्जेची पॉलिसी केलेली आहे. ईव्ही पॉलिसी सौर मागेल त्याला सौर ऊर्जा, मागेल त्याला काय म्हणतात त्याला, सोलार. ही तुमची घोषणा आहे. मी त्या दिवशी दुकानात गेलो, अरे मागेल त्याला आहे ना, देतोस काय मला? तुला चल फुट. नाही, मी गावाकडे शेती करतो ना, एवढं तर थोडं तर मला पण कळतं ना. साहेब तुम्ही बोललेलं मी बोललो हा मगाशी. तुम्ही आदेश केला होता ते गर्भधारणेचा. गावात शेती आहे ना माझ्या, हेलिकॉप्टरने जात नाही मी, गरीब शेतकरी आहे. पण मागेल त्याला सोलर तुम्ही देणार. सगळं ऊर्जेचं सगळं तुम्ही इतकं परफेक्ट काम केलेलं आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये ऊर्जा किंवा इलेक्ट्रिसिटीची बिलकुल शॉर्टेज नाहीये. तुम्ही सप्लिमेंटरी बजेट काढा. सप्लिमेंटरी बजेटमध्ये यावेळेला पैसे कसले दिलेत तुम्ही पैसे इलेक्ट्रिसिटीला दिलेत. का दिलेत? पुढच्या 2 महिन्यामध्ये विजेचा तुटवडा होणार आहे. परब साहेब अर्धा तास झाला नाही, आता संपत आलं. फक्त 5 सदस्य बोलायचे. मिनिटं.
पुढच्या काही दिवसामध्ये नियम आहे तसं केलं. पुढच्या काही दिवसामध्ये 10,000 मेगावॅट वीज लागणार आहे. तुम्ही ईव्ही पॉलिसी करताय, तुम्ही सौर ऊर्जा करताय, तुम्ही सगळं करताय. हे वाचल्यावरती असं वाटतंय की आपला देश किंवा आपला महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटीमध्ये एवढा पुढे गेलाय की आपली वीज आपण बाकीच्या सगळ्या राज्यांना विकू. पुस्तक वाचल्यावर तर असंच वाटतंय. वस्तुस्थिती काय? पुढच्या मे महिन्यामध्ये लोड शेडिंग आहे. आता तुम्ही बजेटमध्ये पैसे देताय. इलेक्ट्रिक खातं किती डेप्रिशिएट आहे, बिलाचे पैसे किती बाकी आहेत, या सगळ्यावरती आम्ही बजेटमध्ये बोलू. पण आता तुम्हाला एवढंच सांगतोय, हे जे काही शॉक देताय ना महाराष्ट्राला, ते शॉक तुम्ही काय ते द्या, त्या राज्यपालांच्या तोंडी घालू नका. आणि म्हणून मी खरं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यावर अजून बोलू शकतो. किसान क्रेडिट कार्ड आहे, ज्या क्रेडिट कार्डचा उपयोग हे पुस्तक वाचल्यावरती तर मला असं वाटतंय की क्रेडिट कार्ड म्हणजे किसानाच्या हातात क्रेडिट कार्ड म्हणजे जसं आपले उद्योगपती क्रेडिट कार्ड वापरतात तसं तो किसान क्रेडिट कार्ड वापरत असेल असं माझं मत हे पुस्तक वाचून झालंय. आहे का वस्तुस्थिती? मला एवढं तर क्रेडिट कार्डच्या बाबतीत, किसान क्रेडिट कार्डच्या बाबतीत माहित नाही. हेमंतजी सांगू शकतात जास्त. पण तसं आहे का? क्रेडिट कार्ड त्याला मिळालं म्हणजे त्याला सगळे अधिकार मिळाले? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या राज्यपालाच्या तोंडी तुम्ही घातलेल्या आहेत. म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं पाप, महाराष्ट्र सरकारचा रोडमॅप असतो राज्यपालाचं अभिभाषण, तर त्याला राज्यपालांना तुम्ही चुकीच्या, फसव्या, खोट्या रस्त्यावरती घेऊन जाताय. त्याच्या समोर चुकीचा आरसा तुम्ही पकडताय, चुकीचं सगळं मार्गदर्शन करताय. आणि म्हणून हे राज्यपालांच्या अभिभाषणावरती मी खेद व्यक्त करतो. आणि हे भाषण मी पुन्हा एकदा कबुतराच्या भोकात म्हणजे पिजन होल, कबुतराचं भोक म्हणजे पिजन होल, त्याच्यामध्ये नेऊन ठेवतो आणि मी खेद व्यक्त करतो. याच्यानंतर सत्यजित तांबे सभागृहात नाही आहेत, राजहंस सिंह सभागृहात नाही आहेत. हो काय, थांबा जरा. नाही, ऐका पूर्ण ऐका. थांबा जरा, थांबा. धीरज लिंगाडे सभागृहात